नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे डॉक्टर विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलमार्फत सुरू असलेले काही महत्त्वपूर्ण कोर्सेसबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। अंगणवाडी सुपरवायझर झूम ऑनलाईन कोर्स, झूम ऑनलाईन कोचिंग ट्युटोरियल्स कोर्स, जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम 5th स्टँडर्ड हे कोर्स लॉन्च केलेले असून या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करा। तसेच विविध मॉक टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही पुरकेस करू शकता, ज्यात CTET मॉक टेस्ट सिरीज, सेट एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज, सरळ सेवा भरती एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज सुद्धा खरेदी करू शकता। शिक्षक म्हणून मुलाखतीची तयारी करीत असाल तर त्यासाठी सुद्धा शिक्षक भरती डेमो लेसन तयारी ही PDF खरेदी करू शकता। यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी बनवलेला एज्युकेशनल व्हिडिओ कसा बनवायचा असे आणि अजून काही स्किल्स शिकण्यासाठी तुम्ही झूम ऑनलाईन एज्युकेटर ट्युटोरियल्स कोर्ससाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंगणवाडी, सरळ सेवा व TET व टेटसाठी उपयुक्त असा इतिहासावरील सराव प्रश्नसंच बघणार आहोत। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे दादाबाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 आहे उमेशचंद्र बॅनर्जी आणि पर्याय क्रमांक 4 आहे सर ॲलन हुम। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 उमेशचंद्र बॅनर्जी। काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोलकाता। तर विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई येथे भरले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 मुंबई। अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण? पर्याय क्रमांक 1 आहे वी. सावरकर, पर्याय क्रमांक 2 आहे भगत सिंग, पर्याय क्रमांक 3 आहे गो. रानडे आणि पर्याय क्रमांक 4 आहे लोकहितवादी। तर विद्यार्थी मित्रांनो, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक हे विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वी. सावरकर हे आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 वी. सावरकर। खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे भगत सिंग, पर्याय क्रमांक 2 आहे उधम सिंह, पर्याय क्रमांक 3 आहे वासुदेव बळवंत फडके आणि पर्याय क्रमांक 4 आहे वी. सावरकर। तर विद्यार्थी मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके। ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? पर्याय क्रमांक 1 आहे 1947, पर्याय क्रमांक 2 आहे 1857, पर्याय क्रमांक 3 आहे 1858 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1861। तर विद्यार्थी मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट हा 1858 साली झाला, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 1858। हैदराबाद मुक्तीसंग्रामात अनुकूल पार्श्वभूमी कोणी तयार केली? पर्याय क्रमांक 1 आहे सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी रामानंद तीर्थ, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्वामी दयानंद सरस्वती। तर विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद मुक्तीसंग्रामात अनुकूल पार्श्वभूमी ही स्वामी रामानंद तीर्थ यांनी तयार केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ। बंगालच्या फाळणीत जबाबदार असणारा गव्हर्नर कोण? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड मिंटो, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड कर्झन, पर्याय क्रमांक 3 आहे लॉर्ड रिपन आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड डलहौसी। तर विद्यार्थी मित्रांनो, बंगालच्या फाळणीत जबाबदार असणारा गव्हर्नर हा लॉर्ड कर्झन हा आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कर्झन। भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ती कोण?
पर्याय क्रमांक 1 आहे राजा राममोहन राय, पर्याय क्रमांक 2 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे स्वामी विवेकानंद आणि पर्याय क्रमांक 4 आहे र.धो. कर्वे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ती ही राजा राममोहन राय ही आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 राजा राममोहन राय. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? पर्याय क्रमांक 1 आहे सरदार पटेल, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे विनोबा भावे. तर विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे हे आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे. 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक 1 आहे मंगल पांडे, पर्याय क्रमांक 2 आहे कुंवरसिंह राणा, पर्याय क्रमांक 3 आहे तात्या टोपे आणि पर्याय क्रमांक 4 आहे नानासाहेब पेशवे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती हा मंगल पांडे हा आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 मंगल पांडे. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? पर्याय क्रमांक 1 आहे रॉबर्ट क्लाईव्ह, पर्याय क्रमांक 2 आहे डलहौसी, पर्याय क्रमांक 3 आहे विल्यम बेंटिक आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड वेलस्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा हा विल्यम बेंटिक यांनी संमत केला होता, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 विल्यम बेंटिक. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी आणि लॉर्ड माउंटबॅटन, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू आणि सुभाषबाबू, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि आयर्विन आणि पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे करार हा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर. राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 2 आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 आहे गोपाळ कृष्ण गोखले आणि पर्याय क्रमांक 4 आहे फिरोजशाह मेहता. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा ही दादाभाई नौरोजी यांनी केली होती, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. तैनाती फौजेची पद्धती भारतात कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड वेलस्ली, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड बेंटिंक, पर्याय क्रमांक 3 आहे लॉर्ड रिपन आणि पर्याय क्रमांक 4 आहे वॉरन हेस्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तैनाती फौजेची पद्धती भारतात लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली होती, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेलस्ली. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड माउंटबॅटन. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे भगतसिंग, पर्याय क्रमांक 2 आहे राजगुरू, पर्याय क्रमांक 3 आहे सुखदेव आणि पर्याय क्रमांक 4 आहे लाला लजपत राय. तर विद्यार्थी मित्रांनो, पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना म्हटले जाते किंवा यांना ओळखले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय.
सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 आहे स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे रामकृष्ण परमहंस. तर विद्यार्थी मित्रांनो, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 आहे सरोजिनी नायडू आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंडित नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरोजिनी नायडू. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे बिपिनचंद्र पाल, पर्याय क्रमांक 2 आहे व्ही दा सावरकर, पर्याय क्रमांक 3 आहे लाला हरदयाळ आणि पर्याय क्रमांक 4 आहे भगतसिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, गदर पार्टीची स्थापना ही लाला हरदयाळ यांनी केली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 लाला हरदयाळ. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखन कोणी केले? पर्याय क्रमांक 1 आहे मौलाना आझाद, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे दादाभाई नौरोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखन मौलाना आझाद यांनी केले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 मौलाना आझाद. इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला. पर्याय क्रमांक 1 आहे विन्स्टन चर्चिल, पर्याय क्रमांक 2 आहे वुड्रो विल्सन, पर्याय क्रमांक 3 आहे रॅम्से मॅकडोनाल्ड आणि पर्याय क्रमांक 4 आहे ॲटली. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॅम्से मॅकडोनाल्ड. 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असे मत खालीलपैकी कोणी मांडले? पर्याय क्रमांक 1 आहे अशोक मेहता, पर्याय क्रमांक 2 आहे व्ही दा सावरकर, पर्याय क्रमांक 3 आहे प्राध्यापक न र फाटक आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असे मत प्राध्यापक न र फाटक यांनी मांडले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राध्यापक न र फाटक. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे सार्वजनिक सत्यधर्म, पर्याय क्रमांक 2 आहे दीनमित्र, पर्याय क्रमांक 3 आहे दीनबंधू आणि पर्याय क्रमांक 4 आहे देशबंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे दीनबंधू हे आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 दीनबंधू. गुलामगिरीचे लेखक कोण आहे? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 आहे म गो रानडे, पर्याय क्रमांक 3 आहे गोपाळकृष्ण गोखले आणि पर्याय क्रमांक 4 आहे रामकृष्ण भांडारकर. तर विद्यार्थी मित्रांनो, गुलामगिरीचे लेखक हे महात्मा फुले हे आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. 1920 नंतर स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंडित नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, 1920 नंतर स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व हे महात्मा गांधी यांनी केले, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे मोर्ले मिंटो कायदा, पर्याय क्रमांक 2 आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा,
पर्याय क्रमांक 3 आहे 1935चा कायदा आणि पर्याय क्रमांक 4 आहे रौलेट कायदा. तर विद्यार्थी मित्रांनो, रौलेट कायदा हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 रौलेट कायदा. रँडचा खून कोणी केला? पर्याय क्रमांक 1 आहे उधम सिंह, पर्याय क्रमांक 2 आहे चाफेकर बंधू, पर्याय क्रमांक 3 आहे मदनलाल धिंगरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनंत कानेरे. तर विद्यार्थी मित्रांनो, रँडचा खून हा चाफेकर बंधू यांनी केला होता, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 चाफेकर बंधू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे मौलाना आझाद. तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित नेहरू आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू. असहकार चळवळ कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक 1 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असहकार चळवळ ही महात्मा गांधी यांनी सुरू केली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशीच प्रश्नांची मालिका घेऊन. धन्यवाद.